हॅलो नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज मी संध्याकाळी बनवणार आहे छोट्याशा बुकेसाठी ओली भेळ. चला तर मग बघूया कशी बनवायची. पहिला तर मी ते चिरमुरे घेतलेले आहेत एका पातेल्यामध्ये आणि त्यानंतर त्यामध्ये भडंगसुद्धा घातलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी साखर घातलेली आहे आणि नंतर मी बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर असं हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये. आणि त्यासोबत नंतरच भगवती घातलेली आहे. आपल्या चवीनुसार भगवती घ्यायची आहे. मला 1 ते 1.5 चमचाच भगवती पाहिजे होते, मी 1 ते 1.5 चमचा भगवती घातलेली आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता मी मीठ चवीनुसार घेतलेलं आहे. आणि इथे मी चिंचेचं कोळ्याचं पॅकेट रेडीमेड आणलेलं होतं, ते माझ्याकडं होतं. ते मी ते ओल्या भेळीसाठी यूज करणार आहे. तुम्हालासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल ना चिंचेचं कोळ्याला बघून. मलासुद्धा सेम तसंच झालेलं आहे. चिंचेचं कोळसुद्धा घातलेलं आहे मी त्यामध्ये आणि त्यानंतर फरसाणा घेतलेला आहे आणि चमच्याने एकसारखे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळीकडे चिंचेचं कोळ, चटणी, मीठ वगैरे सगळीकडे मिक्स होऊ दे. इथे तुम्ही बघू शकता मी एकसारखे चमच्यानं हलवून घेतलेलं आहे. बिर्याणी पाणीपुरीचं नाव काढलं की सगळ्यांनाच तोंडाला पाणी सुटते, अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच बिर्याणी पाणीपुरी आवडते. अशा सिंपल प्रकारे मी घरी भेळ तयार केलेली आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी वाटली तुम्हाला भेळ. त्यासोबतच मी भेळसोबत कैरीसुद्धा घेतलेली आहे आणि अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटत जाऊया. चला तर मग बाय.